इथं गुऱ्हाळात आलेलो आहे आम्ही. गूळ तयार करतात ते गुऱ्हाळ. तर इथं हे माझे दीर आहेत छोटे आणि आमची जो शेतीचा वाटेकरी आहे, म्हणजे आमची शेत करतो तर तो वाटेकरी आणि आम्ही आलेलो आहोत. तर हे आजूबाजूचं आहे गुऱ्हाळाच्या साईडचं घर किंवा काय. आणि इथं आम्ही बोलत आहोत त्या ताईंशी. आणि हे बघा, हे आहे ऊसाचं गुऱ्हाळ. तर एका साईडने ऊस घालायचा, त्याच्या एका साईडने रस पडतो आणि एका साईडने त्या ऊसाच्या चुलट्या पडतात. तर ही किती घाण आहे, एवढी घाण आहे बघा ही सगळी. ऊस काय स्वच्छ केलेलं नाही, काय नाही, जसा येईल तसा ते बघा. त्याच्यात वाडं किंवा वाळला पाचोळा वगैरे हे सगळं जातं आहे आणि त्याचाच पुढे रस पडतो आहे. तर पुढे रस पडतो आहे तो तुम्हाला दिसेल, याच्यामुळे तो रस इतका काळा दिसतो आहे. तर हा बघा, हा इथं रस पडतो आहे आणि त्याची जी घाण आहे बघा, काळा एकदम काळा रस पडतो आहे. त्याच्यावर जेवढे शक्य आहे तेवढं ते आपल्याला वरतून काढतात. तर इतकी घाण असते, म्हणजे गाळलंच नाही आहे ते रस, तसंच डायरेक्ट बनवत आहेत. म्हणजे हे किती हार्मफुल आहे आपल्या शरीरासाठी. आणि म्हणूनच गूळ साखर खाऊ नये असं म्हणतात. आणि नंतर हा कढईत रस टाकतात आणि तो आटवून त्याचा गूळ तयार करतात. नंतर तिथं कढईत पण साईडला त्यांनी वरचं घाण काढलेली आहे आणि या वाफ्यात ते ओततात रस आटल्यानंतर आणि तिथं गुळाच्या ढेपी बनवतात. तर हा रस मध्ये हलवायचा, त्याच्यावरची ही घाण काढायची आणि नंतर मग तो आटवून त्याच्यात काहीतरी केमिकल घालतात गुळात आणि मग त्याच्यात त्या ढेपी तयार करतात. तर हे असं आपल्या शरीरात जात असतं सगळी घाण, म्हणून ते आपल्या शरीरात हे फेस आहे ना, हा सगळा फेस काळाच झार असतो. तो जेवढा काढेल तो तेवढा ते काळाच दिसतो. नंतर त्याच्यात केमिकल टाकल्यावर त्याला जी चकाकी येते, तो रंग येतो आणि म्हणून तो गूळ तयार होतो. केमिकल टाकल्याशिवाय गूळ पण तयार होत नाही. जेवढी साखर हानिकारक आहे तेवढाच गूळ पण हानिकारक आहे असं मी म्हणेन. कारण जेव्हाही आपण डोळ्यांनी प्रोसेस बघतोय तर ती किती, म्हणजे त्याच्यात घाण किती आहे हे तुम्हाला दिसत आहे. आणि इथं आता आम्ही रस पितोय, तोच रस आहे जो काढलेला आहे, पण हा गाळलेला रस आहे. पूर्ण असा म्हणजे बाहेर मिळतो तसा नाही आहे रस, पण हा प्युअर रस आहे, गाळून घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात चोथा वगैरे नाही आहे. आणि जो बाहेर रस मिळतो त्याचा ऊस सगळा वरचा सोललेला असतो, चोथा वरचं सगळं काढलेलं असतं, त्याच्यामुळे तो स्वच्छ आणि पांढरा रस दिसतो. पण हा वरचा ऊस सोललेला नाही आहे, त्याच्यात पालापाचोळा पण सोबत जातो आहे, घाण त्याच्यात सोबत जाते मळ. तर ते त्याच्यामुळे तो काळा दिसतो आहे. पण आम्ही गाळून तो ऊसाचा रस पिलो आणि नंतर गुळही खातोच, माहिती आहे तरी पण गुळ पण खातो, साखरही खातो, सगळंच खात असतो. म्हणजे पण करताना किती, म्हणजे ते त्याच्यात कचरा किती आहे ते बघा, याच्यात कचरा किती आहे, तोच आपल्या शरीरात जातो आणि मग आपण म्हणतो ना की गूळ खाऊ नये, साखर खाऊ नये. तर हेच कारणं आहेत याचे, आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात म्हणून. तर असा तयार होतो हा गुऱ्हाळात ऊस. तर आले होते तर म्हटलं चला थोडासा याचा व्हिडिओ घ्यावा, म्हणजे तुम्हाला समजेल की गूळ कसा तयार होतो ते.